पाणी सोय नाही. 5 ग्रॅमची अंगठी ते काय स्वस्त आहे का? 10 रुपये शेटाकणं नाही भेटत ना सोनं. 1,62,000 भाव झाला म्हणतात तर त्याचा. 5 ग्रॅमची अंगठी कुठून आणू? ते काही कोणता विचार करूच नका आता तुम्ही. 5 ग्रॅमची अंगठी आणि त्या बाले अधिक महिन्याने बलाच लागते आता कोणी हालते. ए पिंकी बेटा, तुझे आबा तुला अधिक महिन्याला नेतात की नाही? कोणता एक जवळ आहे, पण अजून अधिक महिन्याचा फोन नाही आला. सांगा ना, सासूचा ना सासऱ्याचा कोणाचाच नाही. काय परिस्थिती आली जवळावर. माझ्यासोबत काम करणारे सर्व लोक अधिक महिन्याला जाऊन आले, अजून पण माझ्या सासू सासऱ्याचा फोन नाही आला मला. काय कोणता एक जवळ असल्यावर परिस्थिती अवघड आहे. पिंकी बाई बेटा, तुझं काही खरं नाही बेटा, तुझा काय अधिक महिना नाही म्हणा. काय हो तुम्ही नेहमी नेहमी तेच लावता, अधिक महिना अधिक महिना. म्हणजे मी लावतो नेहमी अधिक महिना. साऱ्या लोकांचे अधिक महिना होऊन राहिला, आपल्याला कधी फोन येते? कधी फोन येते? कधी करतात ते फोन तुझे आईवडील? माझ्या ऑफिसचे सर्व अधिकारी मला म्हणताय, बघल्या तू कधी जातोय अधिक महिन्याला, कधी जातोय? झाला की नाही तुझा अधिक महिना? काय दिलं तुझ्या सासऱ्याने? काय सांगू मी? ते सांगू माझ्या सासऱ्याने मला अधिक महिन्याला नेलं नाही सांगू? मग आता काय झालं हो? म्हणतात तर काय सांगून द्यायचं त्यांना? तुम्ही काय अधिक महिन्याला गेलेच पाहिजे असं काही आहे का? त्यांचा फोन आलाच पाहिजे असं काही आहे का? एखाद्या वेळेस नाही गेलं तर काय होते? ते मला काही सांगायचं नाही. मला अधिक महिना हवा आहे. हो, मला 10 ग्रॅमची अंगठी, कपडे, माझ्या मुलीला सोन्याचा गोप हे सर्व लागणार आहे. ते तू बघून घे काय तर. तुम्हाला माहित नाही का माझ्या आई वडिलांची परिस्थिती कशी आहे? तर गरीब आहेत ते आणि तुम्ही असे बोलता. मला काय घेणं दिलं त्यांच्या परिस्थितीचं? नोकरीवाला जवळ भेटला ना त्यांना, मग कसं माझी ख्वाहिश माझं पुढे सण उत्सव साजरे तर करावेच लागतील ना त्यांना. कसं मला बी कोणी विचारणार आहेस ना की बाबा तुझा अधिक महिना झाला की नाही? काय सांगू मी लोकांना? ते गरीब गरीबचं मला नको सांगू. ते माझा अधिक महिना व्हायलाच पाहिजे आपला. अहो तुम्ही समजून घेत जा ना काही गोष्टी. माझे आई बाबा गरीब आहेत ना, त्यांची परिस्थिती नाही एवढी. आणि असं काही आहे का अधिक महिना झालाच पाहिजे? आपल्या घरी आहे ना सर्व, दिलेलं आहे ना सर्व देवाने, मग कशाला एवढी अपेक्षा करता तुम्ही? हे मला काही सांगायचं नाही. मला अधिक महिना हवा आहे म्हणजे हवा आहे. हो, माझ्याकडे लाख संपत्ती असेल, मी लय करोडपती आहे, पण मला अधिक महिना पाहिजे, संपला विषय. ठीक आहे बाबा, एवढी इच्छा आहे तुमची तर कसं मी माझ्या आई वडिलांना आता बोलून बघते. रागवून नको बोलू. काय तो नेकडं नको करू. असं सण उत्सव करावेच लागतात ना. कशासाठी काढला अधिक महिना? हो ना, आलं ना माझ्या लक्षात. तुम्ही कशाला एवढे बोलता? मी करते ना त्यांना फोन, सांगते ना मी. हो, ला पटकन ला फोन. तुझ्या आईला ला आणि तुझ्या बाबाला ला लवकर पटकन. चाल. काय करू बाबा आता? हा माणूस पण ऐकत नाही. म्हणजे अधिक महिना झालाच पाहिजे. आता या माणसाला सर्व परिस्थिती माहिती आहे माझ्या आई बाबांची की गरीब आहे म्हणून, पण तरी ते लावतात अधिक महिना अधिक महिना. आता मी माझ्या आईला कसंच फोन करू आणि विचारू? कायच बोलू मी? अरे काय चूक कोण झाली? लाव ना फोन, लाव ना माझ्या देखत. लावतात फोन, लाव. हो ना, लावते ना फोन, लावते ना. एवढे घाई नका करू ना तुम्ही. हॅलो, हां बोल ना बाई, बोल ना. काय आई, काय चालू आहे? काही नाही बाई, काय करू? कसं झाडझूड करून राहील तुम्ही वसरी, बाकी काही नाही बा. बोल ना तू, बोल. का आई, यावर्षी अधिक महिना आहे तर काही आठवण आहे की नाही बाबा तुले? पोरीले जवायला बोलायची. हो बाई, तुला समजत नाही का बापा? अधिक महिना कसा करू? मला का माहित नाही काय की मा पोरीले जवायला बोलावा म्हणून अधिक महिना करा, पण परिस्थिती नाही ना. ते तर तुलाही माहित आहे बापा, परिस्थिती नाही म्हणून इकडे खायचे वांद्यात. हो आई, सगळ्याचा अधिक महिना होऊन राहिला आणि आमचा अधिक महिना नाही झाला तर कसं आम्हाला कसं वाटेन बा? मग आता तुमची परिस्थिती नाही सुधारणार, मग आता तुम्ही काहीच करसान नाही काय? सगळे सण साजरे करणार नाही का तुम्ही मग आमचे? तुम्ही असंच म्हणसान काय परिस्थिती नाही व बाई, असं नाही व बाई, तसं नाही, असंच बोलशील का तू? अहो बाई, आम्हाला काय समजत नाही का बापा? पोरीचा जवळचा अधिक महिना करा म्हणून, पण बाई परिस्थिती नाही ना तशी. आता सांग, निराधारच्या 4 पगारावर घर चालवतो बापा मी, आणि त्या बापाला तर तसंही कोणी कामाला सांगत नाही बापा. इकडे तिकडे घरोघरी जाऊ बसते त्या बाप, तर कसं तरी 8 दिवसातून 1-2 खेप भेटते, दिवस भरते बापा त्या बापाचा. तेवढ्या याच्यावर भागते काय? सांग बा तूच. आई, आता कसं मलाही माहीत आहे सगळं, पण कसं आता अधिक महिना आला यावर्षी तर कसं अधिक महिना तर कराच लागेन बा.
असं म्हणून चालते काय की परिस्थिती नाही ना, असं नाही तसं नाही. बाई तुझ्या अधिक महिन्यात बापा जम झाला असता, पण कसं तुझे भाऊ ढंगावर नाहीत ना, एक नाही ना सूत्रधार, नाही तर कसा बापा मस्त झाला असता अधिक महिना. ते मला काही आई सांगू नको तू काहीच, परिस्थिती नाही ते, फक्त माझा अधिक महिना झाला पाहिजे बा, एवढीच माझी इच्छा आहे. बरं बापा पोरी, आता तू कसं ऐकूनच नाही राहिली बापा, अधिक महिना पाहिजेस तर मग ये बापा, एखादी साडी घेतून तुले, बॉले ड्रेस घे, कसं मानातील एखादा जगा फगा घेतो, ये बा. बुवा आई कपडे गिपडेच मानत नाही, कपडे बरोबर कसं 5 ग्रॅमची अंगठी बी लागीन बुवाले. नाही बुवाले 5 ग्रॅमची अंगठी पाहिजे का नाही बाई, सांग आता परिस्थिती आहे का आमची अंगठी घ्यायची. इकडे बापा कपड्याचीच तर सोय नाही आणि तू म्हणता अंगठी 5 ग्रॅमची, कसं हो बाई, कसं होईन आता सांग ना तूच. आई ते मला काहीच सांगू नको बापा, हे एवढं करावंच लागते, हो म्हणून बी नाही म्हणून बी. बरं बापा, आता तुझ्या बापा आला कामावून की सांगतो बापा तुझ्या बापाले की पोरगी अधिक महिन्याला येतो म्हणते बापा. नाही तर सांगशील फक्त अधिक महिन्यालाच येऊन राहिली पोरगी, ते अंगठीचं सांगजो बापा, 5 ग्रॅमची अंगठी गोप लागीन म्हणून. बाई तू म्हणशील तसं बापा, त्या बापाला येऊ तर दे, मी सांगतो ना सगळं पद्धतशीर. सांगजो मग मा बाबाले, ठेवतो मग फोन आता. ठेव बा. काय बापा हे पोरगी लय सोडून पाहून राहिली, नाही तर म्हणते काही करू नको आई, आणि यावेळेस म्हणून राहिली अधिक महिना पाहिजेच, तर सांगा कसं करू आता. आता पोरीलाच म्हणून काय फायदा बापा, जवळ म्हणत अशी ना तसं तशी ना पोरीले की बाबा अधिक महिना झालाच पाहिजे, तर तेच काय करीन ते, जसं जवळ म्हटलं तसं सांगून राहिली मला. करावंच लागेल काही ना काही जवळ बापा, लस नांदा लावून राहिली पोरगी, पाहिजे अधिक महिना. त्याचा बापा कधी येते काय सांगा बापा कामावून. काय बुवा यंदा पेरणी पाण्याचं कसं होते काय माहित बुवा, काही सोसून नाही राहिलं, पैसा नाही अदला नाही काही नाही बुवा, वावर पेरा कसं काय बुवा. त्यातल्या त्या बिजबाईची बी भाव वाढले ना, सोयाबीनची बॅग 4,000ची झाली, खतं वाढले, सारं वाढलं ना, असंच काय करा काय बुवा, काही सुसून नाही राहिलं मुले. कसं आपलं 7-8 हजारात पेरणं होय, आता 25-30 हजारातही होत नाही, पैसा पाहायला खिशात खडकू नाही, करावं तरी काय करावं, म्हणजे माणसाला टेन्शन येते की नाही. ऐका ना, सांग ना काय म्हणता बापा. आपल्या पोरीचा फोन आलता, ते म्हणे आई म्हणे मा अधिक महिना करत नाही का बापा, अधिक महिन्याला येतो म्हणे ते. अहो त्या पोरीला सांगती अधिक महिना काही होत नाही म्हणा बाई, आता पेरणी पाण्याचीच तर सोय नाही, हेच आता पैसे इकडे तिकडे जुगाड लावून आणायला लागतील, सांगून दे दिले. तुम्हाला काय वाटते की मी सांगलं नसेल, मी ना बापाला म्हटलं तिले की बाई अधिक महिना काही होत नाही बाबा, आमच्याच्यानं परिस्थिती नाही तशी, तुला तर माहित आहे म्हटलं, पण पोरगी कायची बाबा आपली ऐकते, म्हणते नाही आई अधिक महिना झालाच पाहिजे म्हणते, माया अधिक महिन्याला येतोच म्हणते, मी लय नांदाला आहे बापा. आता तिथंच काय चुकलं म्हणा, आता साऱ्याच पोरी येऊन राहिल्या अधिक महिन्याले, बाप्पा साड्या घेऊन राहिले, कपडे घेऊन राहिले, आता आपल्या पोरीले वाटत अशी की आपल्या बापाने नेलं पाहिजे आपल्याला अधिक महिन्याले, तिथंच काय चुकलं माऊलीचं. आता आपली परिस्थिती नाही तर आपण आणू शकत नाही आपल्या पोरीले. ते मला तुम्ही काही सांगू नका बापा, तिले आणा लागते अधिक महिन्याले, तिले जर आणलं नाही तर बाबा ते कशी करीन. बरं बापा, उद्या जातून घेऊन ये तुम्ही दिले अधिक महिन्याले, आपल्या घरी साडी तर आहे, फक्त त्या बोवाले आता बाजारात गेलो की ड्रेस घेऊन ये तुझ्या, आणि त्या पुरीला एक झगा आणतो, आणि मनीला आणीन तिले एखादा, झालं काय लागते त्याले, किलोवर आंबे भजे मजे तैली झालं, पूर्णाच्या पोळ्यात आहेतच आपल्या घरी हरभरे. घरातली साडी आणि त्या बॉले बाजारातले कपडे का बाबा, ते कपडे गिपडेचे जाऊ द्या बापा, त्या बॉले 5 ग्रॅमची अंगठी पाहिजे सोन्याची. बापा 5 ग्रॅमची अंगठी कुठून आणू मी, कुठून आणू, कधी पेरणी पाणी सोय नाही, 5 ग्रॅमची अंगठी ते का स्वस्त आहे का, 10 रुपये टाकणं नाही भेटत सोनं, 1,62,000 भाव झाला म्हणतात तर त्याचा, 5 ग्रॅमची अंगठी कुठून आणू. ते काही कोणता विचार करूच नका आता तुम्ही, 5 ग्रॅमची अंगठी आणि त्या बॉले अधिक महिन्याला बलाच लागते आता कोणी हालते. बरं बा, हा बोलाव बा, ठीक आहे बा, 5 ग्रॅमची अंगठी उभं आली, पाय तुम्ही गावामध्ये कोणाजवळ पैसे यादा व्याजानं लावतो काहीतरी जुगाड.
बापा कोणी व्याजानं देत असेल पैसे तर व्याजानं पा आणि नशीन देत कोणी तर बापा ते ठोक्या बटाईनं लावा वावर. पण कसं आणि ते करावंच लागते बुवाले आता. पाहिजे मी पण कसं खावं. आपली जर अवल्यास सुधी असती, आपले दोन्ही पोरे जर चांगले असते तर खाली हे दिवस पाहा लागली असती. जवायची बराबरी झाली असती, पोरीची बराबरी झाली असती. पण आपली अवल्यास सुधी निघली नाही. मायबापालेच पुसत नाही तर बहिणीला काय पुसणार. जाऊ दे पोरा, आपली पोरगी आपल्याला करावंच लागेल. जाऊ दे, कोणा नान कसं गोटं मोडा जाऊ दे आता तू दुसरा विचार काही मनात आणू नका. तर कशी निघू आपली अवल्यात काही करा नाही लागत आपल्याला. आता आपल्याला कसं आपल्या पोरीचं पाहा लागते, तिचा अधिक महिना करायला लागते ना, तेवढं पाहा तुम्ही आता फक्त. बरं हा पाय तुम्ही अधिक महिन्याचं काय तर. चल बाप्पा, जा लागेल पाहा लागेल म्हणजे या जाऊन पैसे आले. सकाळ झाली पहिले तेच का. अरे कंदील बुडे बा, जरासं कसं विचारपूर्वक पैसे वाटवा यंदा. मागच्या वर्षी लय गडबड गेली तुम्ही ना. कोणाला 2% दिले, कोणाला 3% दिले. कसं आपले दोघांचे कसं गिरायके सारखे झाले पाहिजे. बेहिसाबी काम करू नका गावामध्ये. नाही यंदा हिसाबानंच वाटतो. 5 पैशाकडे आहे कमी कोणालाच देत नाही मी यावर्षी. नाही कसं आहे, तुम्ही बोलता तोंडावर हिसाबानंच, पण मागे कसं गडबड करता. कसं तुम्हाला गिरायकी जास्त हवा आहे म्हणून म्हटलं. मागच्या वर्षी झाली गडबड, पण यावर्षी नाही. यावर्षी पुरं तंतोतंतच काम आहे बा. पहिले तर दुष्काळ पडते म्हणतात. यंदा जास्त पैसे वाटत नाही मी, काही नाही. फक्त कसं भरोशा आल्या माणसाला देईन यंदा भाऊ. मी बी कसं पद्धतशीर माणसाले, हिसाबशीर माणसाले देणार आहो यंदा पैसे. सरेल नाही देणार बाबा मी. काय आणली की बी बोई खतगीच. आपल्याला का उधार आणायला लागते, कधी आणली चालते. आपण नगद पैसा आहे आपला. दुकानात गेली कसं झटकीपट. आपलं का टाइमपास आला काम आहे का. उधारी व्हायला पहिलं पासून कसं विचार करावा लागते. ठीक आहे म्हणा, आपण का उधारी व्हायला गट्टी फेकली की तिकून तुझ्या सोयाबीन खत भरलं गाडी ती चालले. आपल्या काय कोणाची गाडी घ्यायला लागते. हा ते कायच कुठं का लिहून राहिलं बा. बरं बाबा, मोतीराम शेठ का लिहून राहिलं बाबा इकडे. बरं झालं गड, तुम्ही दोघे जण एकाच ठिकाणी भेटले तर तुमच्यासोबतच काम होतं. हा बोला ना, काय काम होतं. काही नाही, थोडीशी अडचण आलती. 60-70 हजार रुपये पाहिजे होते आपल्याला याजन. पैसे कोणाचा बापा द्यायले. काय गडे हो, असे बोलून राहिले जसे मला माहीतच नाही. अरे साऱ्या गावाला पैसे वाटता बा तुम्ही 5 रुपये शेकड्यानं. कसं मला कसं अडचण आहे म्हणून मागून राहिलो बा. नाही ना बा कुठे बा, आमच्या तुकडे पैसे आता बा वाटेले. कुठून द्या तुम्हाला पैसे बा. कसं अडचणीत होतो रे गड हो. कसं पुरीचा अधिक महिना करावा लागते. आता कसं पण पैसे पाहिजे होते बुवा. अरे कुठे बा असते तर दिलेच असते बुवा. आम्हाला काय समजत नाही का लेकी पाहिजे झालं पाहिजे म्हणून. हा काय आहे बा तुम्ही, आमच्याला पैसेच नाही आता. बरं बा. या डोंगऱ्याला कुठे पैसे द्यायला पुरतं तरी बाबा. यादानं फ्याजानं गचकून ना जा याच पावसाळ्या. काय सांगता येते म्हातारा माणूस. हो हा गचकला तर बंधू पैसे चालले जाते ना आपली. पण याला खालीच या वयामध्ये पुरीचा अधिक महिना करावा लागते. अधिक महिना करी नाही तर काय तर पुरी जवायचा. आता जवळ नोकरीवाला नाही पाहायला या ना. नोकरीवाला जवळ आहे ना, मग असं खर्च तर कराच लागेल. आता या डोंगऱ्यात असं काम होईना, खिशात नाही जाणार पाटील गो म्हणा, असं काम आहे याचं. सांगा नोकरीवाला जवळ पोरी काय करायला होता. आपल्या झाकुले जाते का नोकरीवाला. रुपया खर्च करणं होत नाही. आपल्याला पैसा ना नोकरीवाला जवळ. शेतकरी मितकरी पाहता 1-2 एकर आला त्याला बिचारायला कोणी अधिक महिन्याचं काही घेणं नसते ना. आखाडीचं ना दिवाळीचं ना दसऱ्याचं. हे नोकरीवाल्याच्या साऱ्या गोष्टी पद्धतशीरच पाहिजे. त्याला अधिकही पाहिजे, आखाडी पाहिजे, दसराही पाहिजे, दिवाळी पाहिजे. मनात काही आला कोणता सण तोही पाहिजे. हे थोडंसं लोकांनी विचार करायला पाहिजे. हे विचार करत नाहीत लोक. नोकरीवाले जवळ करतात मग असे घालतात. मग कसं त्याच्या खाईचा पुऱ्याच करायला लागतात नोकरीवाल्याच्या. काळ याचा नको पैसे लाव. आता कसं सोन्याचं भांडं काही मागतलं अशी जवळ आहे ना म्हणून नाला तर पैसे मागेल. तसं जाऊ दे, आपल्याला काय घेतले नाही त्याचं तो पैसे. बरं गड्या शांताराम, एक काम होतं गड्या. हा बुडे बा सांगा ना, काय काम होतं. काही नाही गड्या शांताराम, 50,000ची अडचण होती गड्या. 50,000 पाहिजे होते बुवा. काय काम पडलं तुम्हाला 50,000चं. काय सांगू बाबा तुम्हाला, मला उच्चा जवायले अधिक महिना पाहिजे. त्याला अंगठी पाहिजे बाबा. अंगठी करून देणार मला. त्यासाठी मला पैसे पाहिजे 50,000. पण आता येईल काय सांगू. अरे काय नाही गडे हो, ते कसं आता वावर पेरणी पाणी पैसे नाही लागत काय. पेरायला लागत का बाबा. तयारी नाही करावं लागणार का. हा बुडे बा, एवढी पेरणी पाण्याला पैसे लागतात करायला. 50,000 रुपये काही सांगून राहिले. 2 एकर वावर.
काही बोलता बा. खरं सांगा बुडबा, दुसरंच काहीतरी काम दिसते मला 50,000 रुपयाचं. काही बिमार आहे का बुडी गिडी, काही काही आहे काय? काय झालं काय? आता गड काय सांगू तुम्हाला मी माझ्या कर्माची कथा. आता 50,000 रुपयासाठी पाहिजे होते गड हो. अधिक महिना आता जवळीन कसा फुगून बसला बा. पुरीले रोज टोमने मारून राहिला. त्या बाप अधिक महिन्याला लिहून नाही राहिला, अधिक महिन्याला लिहून नाही राहिला. बस एवढीच अधिक महिन्याची गोष्ट राहायच्या पुढे बा हे ती मला सांगते बा. काय लागते बाईले एक साडी घ्यायले आणि बुवाले एक ड्रेस घ्यायले. मी घेतो तेवढा, तर काही विषय नाही ना. पाहुणचार आपल्या घरी गुरु बाईले आंब्या रस पुरणाच्या पोया पातळवट्या माणसांचा पातळवट्या बापा. काही वांधा नाही ना. पुरीले कपडे मी घेतो. काय विषय आहे पुढे बा एवढ्यासाठी तुम्ही नाराज होऊन राहिले. 50,000 मागून राहिले बा. 50,000 कपडे लागतात का? अरे बापा कपडेचं म्हटलं म्या, पण तो गडी जवळ कपडे नाही म्हणताय. म्हणते 5 ग्रॅमची अंगठी पाहिजे. हो आता कुठून सांग, आता सोनं का स्वस्त आहे का बा, म्हणून तुला आता पैसे मागायला आलो मी. 5 ग्रॅमची अंगठी हो जवळ 5 ग्रॅमची अंगठी पाहिजे. तो म्हणते लोकांचा अधिक महिना साजरा होऊन राहिला, माझ्या अकाउंट नाही भर. असा आहे तो विषय. म्हणून बापा त्याचा अधिक महिना साजरा करावा लागते पोराचा त्याचा. काय राजा गुरु बा अवघड काम आहे. अवघड आहे असतील तर दे गड्या शांताराम. 50,000 दे बा. कसं पुरीला कसं अंगठी करून द्या लागते बा. काय गुरु बा पैसे दिले असते मी. ते पाय दिवसात बा. आता मला खत बीज वय तुम्हाला माहिती आपली जमीन किती आहे तर. कसं मला लय खर्च लागते ना, म्हणून त्यामुळे मी देऊ नाही शकत बा. तू गड्या सरपंच तू तरी दे बा. 50 नसतील तर 40 तरी दे. बरं नाही ना बुडू बा, पेरणी पाणी दिवस पेरणी पाण्यात लय अडचण जाते मग. बरं बा काय तुला दुसरी वेळ आता काय घड्या लय चक्रात पोळी झाली. आता काय करावं सुचून नाही राहिलं बा मला. साना आदला जवळ म्हणते 5 ग्रॅमची अंगठी पाहिजे. लोकांना मागून राहिलं, कोणी देऊन नाही राहिलं. एक विकू राहिले का हा शांताराम भाऊ बेकार राजा आहे संत. हा अधिक महिना सांगा किती बेकार. आता या बुड्याजवळ रुपया नाही राजा. 5 सुपारी तांबाखूची सोनी लागत त्या बुडीची, पण जवळ 5 ग्रॅमची अंगठी मागून राहिला. काही लाजायच्या जवळ सायला खेट्ट मारायचं. नाही जवायचं काही नाही चुकलं. आपण ज्या प्रथा परंपरा ज्या जशा चालत आल्या तशाच चालू ठेवल्या ना हो. उलट त्या वाढून राहिल्या पण कमी नाही होऊन राहिले. हा बेकार आहे अधिक महिन्यात गाणं होय. ती तर आहेच म्हणा. आपण दोषी आहे ते. आपण कसं आळाने घातलं त्या गोष्टीले म्हणून वाढून राहिले. पहा ना आता या बुड्याचे काय हाल विचारायचे. चला मग मित्र व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन चॅनलला सबस्क्राईब करा.